नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील संख्याज्ञान हा घटक अभ्यासूया. संख्याज्ञान या घटकामधील चढता क्रम लावणे, उतरता क्रम लावणे आणि त्यानुसार संख्यांची तुलना करणे आणि तुलना करून कोणती संख्या मोठी, कोणती संख्या लहान याबद्दल आज आपण इथं 10 उदाहरणं सोडवून सविस्तर मार्गदर्शन घेऊया. चला तर मग आजचा पहिला प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 1, 4,04,040 मध्ये कंस आहे. दुसरी संख्या आहे 4,04,002 असं इथं उदाहरण आहे. रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह येईल? म्हणजे लहान मोठेपणाचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये पाहायला गेलं तर ही संख्या आहे ती 6 अंकी आहे आणि दुसरी संख्या आहे ती सुद्धा 6 अंकी संख्या आहे. यामध्ये पहिलं घर समान आहे 4 4, दुसरं घर 0 0, तिसरं घर 4 4. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येत आहे की इथं तिसरं घर जे आहे म्हणजे हजार स्थान जे आहे ते इथं 4 आहे पहिल्या संख्येत, दुसऱ्या संख्येत 0 आहे. मग आपल्याला इथं लगेच निष्कर्ष काढता येतो की पहिली संख्या ही मोठी आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण या पद्धतीनं दाखवत असतो, अशा पद्धतीनं दाखवत असतो. मग हे चिन्ह कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूया. पहिल्या पर्यायामध्ये नाही, हा पर्याय नाही, हा पण नाही. तिसरा पर्यायामध्ये आपल्याला इथं दिसून येत आहे की हा पर्याय इथं बरोबर आहे. म्हणजे आपणाला लहान कोणती संख्या, मोठी कोणती संख्या हे आपल्याला ओळखत असताना प्रत्येक टप्प्यानुसार आपण ते ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. पुढील संख्या गटांपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत? म्हणजे काय? पहिली संख्या मोठी असेल, नंतर थोडी लहान, नंतर आणखीन लहान आणि नंतर सर्वात लहान, अशा प्रकारे इथं क्रम आहे. म्हणजे उतरत्या क्रमाने कोणता क्रम आहे तो आपण इथं पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे बघा, 78,432, 78,325, 78,235 आणि 78,132. हा पहिला पर्याय वाचल्यानंतरच आपल्याला असं ध्यानात येतं आहे की पहिला पर्याय हा बरोबर आहे. कारण 78,432 ह्या उतरत्या क्रमानंच आहे. 325, 235, 132 हा पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय आपण थोडक्यात चर्चा करूया. इथं 92,754, 93,735. 92 वरून डायरेक्ट 93 गेलेला आहे आणि हा उतरता क्रम होऊ शकत नाही, म्हणून हा पर्याय नाही. तिसरा पर्याय पाहूया. 78,132, 78,235 हा सुद्धा चढता क्रम दिसत आहे, म्हणून हा सुद्धा नाही. चौथा पर्याय आहे इथं 94,750, 94,749, 93,735 आणि 93,754. हे पहिले 3 जे पर्याय आहेत या 3 पर्यायानुसार हे बरोबर आहे. पण चौथा जो पर्याय आहे हा चौथा पर्याय थोडा मोठा आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न पाहूया. 99,341 आणि 1,05,000 अशी संख्या आहे. आता ही निरीक्षण पाहत असताना ही संख्या आहे 5 अंकी, ही संख्या आहे 6 अंकी आणि यांच्यामधील या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर स्टारच्या जागी येणारी संख्या कोणती? म्हणजे हा जो क्रम आहे तो आपल्याला चढत्या क्रमाने लावायचा आहे आणि मग ही जी मधली संख्या आपल्याला काढायची आहे स्टारची, ती संख्या या दोन्हींच्या दरम्यानची असावी. म्हणजे या दोन्ही संख्यांच्या मधली असावी. मग यामध्ये 99,134 हा पर्याय इथं नाही जुळत, कारण का हा 99,341 पेक्षा लहान आहे, म्हणून पहिला पर्याय इथं येणार नाही. दुसरा पर्याय आहे 99,300. हा 99,300 पर्यायसुद्धा 99,341 पेक्षा लहान आहे, दुसरा पर्याय येणार नाही. तिसरा पर्याय आहे 99,243. ती सुद्धा संख्या लहान आहे.
चौथा पर्याय 99,443 म्हणजे हा चौथा पर्याय आपल्याला इथं जुळतो आहे. कारण का तर पहिली संख्या आहे 99,341 पेक्षा 99,443 ही संख्या मोठी आहे, म्हणून ही संख्या त्या दोन संख्यांच्या दरम्यानची योग्य ठरू शकते. बघा प्रश्न चौथा 1,338, 1,327, 1,217, 1,723, 1,254 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती? सर्व संख्या ह्या 4 अंकी आहेत. यांचा आपल्याला कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम लावायचा आहे. मग हा उतरता क्रम लावून घेऊया आपण. तर पहिला अंक जे आहे ते 1 आहे, सर्वांच्यामध्ये सामायिक 1 आहे. दुसरा अंक आहे तो 3, 3, 2, 7, 2. मग दुसऱ्या अंकाचं निरीक्षण केलं आपल्या लक्षात आलं की सर्वात मोठी कोणती संख्या आहे? 1,723 म्हणजे 1,723. आता ही संख्या आपली लिहून झाली. ही संख्या आपली लिहून झाली बघा. 1,723 1,723 ही संख्या लिहून झालेली आहे. दुसरी संख्या पाहूया आता 3 आणि 3 मध्ये. तर 1,338 म्हणजे 1,338, 1,327 यामध्ये 1,338 ही 2 नंबरला येईल उतरत्या क्रमानुसार. दुसरी संख्या येईल 1,327 आणि इथं एकूण संख्या किती आहेत? 5 आहेत. 5 संख्या ज्यावेळी असतात त्यावेळी इकडच्या बाजूला 2 संख्या, इकडच्या बाजूला 2 संख्या आणि जी मधली संख्या असते ती मधली संख्या ही मध्यभागी असते, म्हणून 3 नंबरची संख्या ही मध्यभागी असेल. उत्तर असेल आपलं 1,327. इथं आहे बघा पर्याय क्रमांक 4 बरोबर 1,327. पुढील प्रश्न 98,703, 98,037, 98,073, 98,730 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास त्यातील दुसऱ्या व तिसऱ्या संख्यामधील फरक किती? योग्य क्रमाने म्हणजे काय? चढता क्रम. आता आपण लहानपणापासून शाळेत शिकत असताना पाहिलेलं आहे की संख्या म्हणत असताना 1, 2, 3, 4, 5, 6 असं बोलतो, म्हणजे चढता क्रम आपण बोलत असतो. मग ह्या चढत्या क्रमाने आपल्याला लावणं महत्त्वाचं आहे. चढता क्रम लावत असताना सर्वात पहिली लहान संख्या कोणती ते आपण ओळखायची असतं. सर्व संख्या या 5 अंकी आहेत का? आहेत बरोबर. पहिला अंक पाहूया 9, 9, 9, 9. दुसरा अंक आहे 8, 8, 8, 8 सर्वात समान आहे. तिसरा अंक आहे 7, 0, 0, 7 म्हणजे 2 संख्या या मोठ्या आहेत. म्हणजे ही एक संख्या मोठी आहे, ही एक संख्या मोठी आहे, कारण शतकस्थानी 7 7 अंक आहे. मग आता 2 राहिल्या संख्या, यातली सर्वात लहान कोणती ती पाहूया. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मग सर्वात लहान कोणती? 98,037. असं केल्यानंतर आपलं चुकत नाही म्हणून बघायचं. दुसरी संख्या कोणती आली? 98,073. आता ज्या 2 संख्या आहेत त्या पाहूया. 98,703 आणि 98,730 मध्ये लहान आहे 98,703 आणि मोठी आहे सर्वात मोठी ती 98,730. अशा प्रकारे संख्यांचं लेखन करून घ्यायचं. एक नजर टाकायची आपला क्रम बरोबर आहे का? तर आपला क्रम इथं बरोबर दिसतोय. मग काय विचारलेलं त्यांनी? दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संख्येमधील फरक किती? मग फरक काढण्यासाठी मोठी संख्या पहिल्यांदा लिहिली पाहिजे आपल्याला. मोठी संख्या आहे 98,703. फरक म्हणजे वजाबाकी. आणि दुसरी संख्या आहे 98,073. यांची वजाबाकी आपण करूया. 3 मधून 3 गेले 0, 10तून 7 जाणार, इथं 6 येणार, 10तून 7 गेले 3, 606, 8तून 0 0, 630 उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आपला ठरेल. पर्याय क्रमांक 1 पहा. पुढील उदाहरण 6वं उदाहरण बघा. 8,758, 8,587, 8,875,
8478 या संख्या उत्तरत्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक येईल? उत्तरत्या क्रमाने लावायचे आहे म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या पहिली कोणती ती पाहायची आहे. पाहूया चला. सर्व संख्या ह्या 4 अंकी आहेत का? आहेत. पहिला अंक 8 8 8 8. आपल्याला उत्तरचा क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वात मोठी पहिल्यांदा शोधायची आहे. दुसरा अंक 7 5 8 4. भेटलेली आहे बघा पहिली संख्या इथं 8 875. दुसरी संख्या आहे 8 758. तिसरी संख्या आहे 8 587 आणि चौथी संख्या आहे 8 478. हे पाहिलं. आता काय विचारले, पुढची सूचना काय त्यांची आहे? त्यातील तिसऱ्या संख्येत तिसरी संख्या ही आली. तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे? 5. कोणता अंक आहे? तर 5 अंक आहे. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे. पुढील प्रश्न 7वा प्रश्न. 999 स्टार 7 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल? मग मोठी असेल म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात येतं आहे की या संख्येपेक्षा मोठी ही पण संख्या 5 अंकी आहे, ही पण संख्या 5 अंकी आहे. म्हणजे इथं 8च्या ऐवजी कोणता अंक लिहावा? मग 8पेक्षा तो मोठाच पाहिजे म्हणजे ती मोठी दिसेल म्हणजे 9 असावा इथं. मग 9 इथं लिहिल्यानंतर संख्या कोणती तयार होते? 999 स्टारच्या जागी 9 आणि 7 99,997 ही संख्या मोठी ठरते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 9 हा स्टारच्या जागी असला पाहिजे. 8वा प्रश्न. 32,321 32,312 32,231 32,123 या संख्या उत्तरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? आपल्याला क्रम कोणता लावायचा आहे? उत्तरचा क्रम लावायचा आहे. सूचना अतिशय महत्त्वाची असते. आता वरती संख्या दिलेल्या आहेत 4. या 4 संख्यांपैकी 4ही संख्या किती अंकी आहेत? तर 4ही संख्या 5 अंकी आहेत. पाहूया, सर्व आहेत बरोबर. मग यातली चढती मोठी संख्या शोधूया आपण, कारण उत्तरचा क्रम लावायचा आहे. पहिला अंक 3 3 3 3 सर्वात समान. दुसरा अंक 2 2 2 2. तिसरा अंक 3 3 2 1. म्हणजे 2 मोठ्या इथं आहेत. 32,321 आणि 32,312 ह्या 2 संख्या मोठ्या आहेत आणि 2 संख्या पुढे लहान आहेत. या तर 2 संख्या मोठ्या ज्या आहेत त्या दोन्हीमधली तुलना करूया. या दोन्हीमध्ये 32,312 ही मोठी आहे, ती लिहून घेतली 32,312. आणि 2 नंबरला आहे 32,000. आपलं थोडंसं मिस्टेक होते की पहिली संख्या ही 32,312 नाही तर 32,321 आहे. 32,321. दुसरी संख्या आहे 32,312. आपण उत्तरचा क्रम लावतोय. ह्या दोन्ही संख्या लिहून झालेल्या आहेत. आता पुढील बघूया. 32,231 आणि 32,123 मध्ये मोठी आहे 32,231 आणि शेवटचा आहे ते म्हणजे 32,123. अशा या संख्या आहेत इथं. या संख्या आपण पहिल्या उत्तरचा क्रम लावलेला आहे. पुन्हा एकदा चेक करूया. 321 312 231 123 बरोबर आहे क्रम आपला. पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? पहिली संख्या कोणती? 32,321. लिहून घ्या व्यवस्थित आपण ती 32,321 अधिक तिसरी संख्या 32,231 32,231 यांची बेरीज करायची आहे. 2 5 5 4 6 64,552 उत्तर येईल बघा. 64,552 पर्याय क्रमांक 3 आपण इथं सोडवलेला आहे. यानंतरचा प्रश्न 9वा प्रश्न आहे.
थोडा वेगळा आहे. अनेक क्रिया या उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत. मध्यभागी कंस आहे म्हणजे आपल्याला लहान मोठेपणा दाखवायचा आहे इथं. आता यामधील पहिला हा भाग सोडूया, नंतर हा भाग सोडूया आणि मग तुलना करूया. तर पहिल्या भागामध्ये भागिले आणि बेरीज असे दोन चिन्ह आहेत. तर पहिल्यांदा भागाकार करायचा असतो, म्हणजे 45 भागिले 5 किती येईल? 5 9 45 अधिक 16. आणि या बाजूला गुणिले आणि अगोदर आपण एक बाजू पूर्ण करूया. 16 9 25 आले, कंस इथं मध्ये येणार. पुन्हा 13 गुणिले 4 आणि वजा 27. गुणाकार आणि वजाबाकीमध्ये गुणाकार पहिल्यांदा करायचा असतो. मग 13 चौक किती ते आपल्याला काढायचं आहे. 13 चौक 52 वजा 27 आहे. पहा वजा किती आहे? 27 आहे. 13 चौक 52 वजा 27. 52 वजा 27 आपल्याला करायचं आहे. 52 वजा 27 व्यवस्थित करा, गडबड नसावी. इथं आले 5. 12तून 7 गेले 5, 4तून 2 गेले 2, 25. मग आता दोन्ही बाजू इथं इकडे पण 25, डावी बाजूची किंमत पण 25, उजव्या बाजूची किंमत पण 25, म्हणजे इथं समान चिन्ह येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर इथं येईल. आजचा संख्याज्ञान चढता क्रम उतरता क्रम यानुसार संख्यांची तुलना करणे या घटकातील शेवटचा प्रश्न. 47,904, 56,824, 39,825, 56,895 या संख्येतील या दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यातील फरक किती? म्हणजे सर्वात मोठी संख्या शोधायची आहे आणि सर्वात लहान संख्या शोधायची आहे. शोधूया. सर्व संख्या या 5 अंकी दिसत आहेत. यामधील आपण चढता क्रम लावूया, म्हणजे सर्वात लहान संख्या पहिली आपल्याला शोधायची आहे. तर 56,895 ही संख्या आणि 56,824 ह्या दोन मोठ्या दिसतात. चढता क्रम आपण घेऊया. सर्वात लहान 39,825 आहे, ही आपल्याला ओळखतच आहे, 1 नंबरची, ही 2 नंबरची. आता 3 नंबरला संख्या असेल 56,824 आणि 4 नंबरला आहे ही 56,895. यामध्ये संख्येतील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 56,895. 56,895 वजा फरक म्हणजे वजा. आता सर्वात लहान संख्या कोणती? 1 नंबरची 39,825. 39,825 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 5 मधून 5 गेले 0, 9 मधून 2 गेले 7, 8 मधून 8 गेले 0, 6तून 9 जात नाही, 16 आले, इथं 4 आला आजच्या, 16तून 9 गेले 7, 4 मधून 3 गेले 1, 17,070 असं उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पहा, म्हणजे अशा प्रकारे आपण इथं संख्याज्ञान या घटकातील तुलना हा घटक आपण इथं अभ्यासलेला आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपणास पाहावायचे असतील तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, म्हणजे आपला शिष्यवृत्तीचा अभ्यास चांगला होईल. धन्यवाद.